brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। वाढदिवसाला काटेरी गुलाबाचं झाड दिलं आणि वेळ येताच सक्षमचा काटा काढला। अख्ख्या राज्याला हादरवणारी घटना काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये घडली। आंतरजातीय प्रेम प्रकरणामुळे सक्षम ताटे या तरुणाची भर दिवसा हत्या करण्यात आली होती। आता दररोज नवनवीन पैलू या प्रकरणात समोर येत आहेत। सक्षम ताटेच्या आईने अंचलचे वडील गजानन मामिडवार आणि भावावर गंभीर आरोप केलेत। अंचलच्या भावांनी मध्यंतरी सक्षमला काटे असलेलं गुलाबाचं झाड भेट म्हणून दिलं होतं, तेव्हाच त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले होते असा दावा सक्षमच्या आईने केलाय। सक्षमचा वाढदिवस होता तेव्हा त्याच्या अनेक मित्रांनी पुष्पगुच्छ भेट म्हणून दिलं होतं, मात्र अंचलचे वडील आणि भावांनी सक्षमला गुलाबाचं फक्त काटे असलेलं झाड भेट म्हणून दिलं होतं। हे झाड जोपर्यंत हिरवं राहील तोपर्यंत आपलं प्रेम राहील असं अंचलचे कुटुंबीय सक्षमला म्हणाले होते। अंचलचे भाऊ आणि सक्षमचे जिगरी मित्र असल्याचं दाखवायचे त्यांनी वाढदिवसाला सक्षमला काटेरी झाड दिलं तेव्हा आम्हाला अर्थ समजला नव्हता, पण अंचलच्या भावांनी तिला सांगितलं की आम्हाला याचा काटा काढायचा आहे, म्हणून आम्ही सक्षमला काटेरी झाड दिलं। त्यानंतर त्यांनी खरोखरच माझ्या मुलाला मारलं, त्यांना कठोर शिक्षा करा अशी मागणी सक्षम ताटेच्या आईने केली आहे। आमचा सक्षम गुन्हेगार नव्हता, मामिडवार कुटुंबियांनी त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते असा दावाही सक्षमच्या कुटुंबियांनी केलाय। अंचलच्या भावांनी आमच्यासमोर सक्षमला चहा प्यायला बोलावून नेलं, तो जात नव्हता तरी त्याला जबरदस्ती नेलं। सक्षम हा गुन्हेगार नव्हता, अंचलचे वडील गजानन मामिडवार यांनी त्याला फसवलं। 3 वर्षापूर्वी अंचल आणि सक्षमच्या प्रेमसंबंधांविषयी समजलं तेव्हा अंचल अल्पवयीन होती। तेव्हा गजानन मामिडवार यांनी सक्षमने आमच्या मुलीवर बलात्कार केला, तो घरात घुसून आमच्या मुलीवर अत्याचार करतो, रिव्हॉल्वर दाखवून धमकावतो असे खोटे सांगितले। या खोट्या आरोपांमुळेच सक्षमवर MPD लागली होती असा दावा सक्षम ताटेच्या कुटुंबियांनी केलाय। दरम्यान सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केल्यानंतर अंचल ही त्याच्या घरच्यांसोबत राहत असून सक्षमच्या आईनेही तिचा स्वीकार केलाय। तिला मुलगी मानणार नाही, ती माझा मुलगाच आहे, सक्षमच्या जागी तिला मानेन, तिची शेवटपर्यंत साथ देईन असा निर्धार सक्षमच्या आईने व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।